सगळ्या गोष्टी हो शिवछत्रपतींनी माझ्या शंभूराजांना समजावल्या आणि त्यातली एक गोष्ट मात्र माझ्या शंभूराजांनी काटेकोरपणे पाळली बरं का। आबासाहेबांनी किल्ले पन्हाळ्याच्या शेवटच्या भेटीत एक वाक्य बोललं होतं, शंभू बाळा उद्या 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावरती बसशील, बसताना फक्त प्रत्येकाचं बलिदान आठव आणि एक लक्षात ठेव, या गोरगरीब रयतेसाठी आम्ही स्वतःचा कधी विचार केला ना, आम्ही स्वतःसाठी जगलो नाही, पण लेकरा उद्या माझ्यानंतर तू स्वराज्याचा छत्रपती होणार आहे, मरेपर्यंत फक्त शंभू बाळा एकच गोष्ट ध्यानात ठेव, प्रसंगी ह्या गोरगरीब रयतेसाठी स्वतःच्या देहाचा नैवेद्य जरी करायला लागला ना तर लेकरा माग पुढं पण बघू नको रे। आणि हे शिवछत्रपतींचे वाक्य मध्ये शंभूराजांनी खरे ठरवले। शरीराचे पार 40 दिवस तुकडे तुकडे झाले, स्वतःच्या देहाचा दादांना माझ्या शंभूराजांनी वडूतुळापुरात नैवेद्य ठेवलाय स्वराज्याच्या मातेला, पण शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या शंभूराजांनी ना जात बदलली ना धर्म बदलला, स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी माझ्या शंभूराजांनी ते बलिदान दिलं।